नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी व्याकरणाचे जे कसे प्रश्न विचारले जातात याची माहिती घेणार आहोत। तर यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात याची माहिती होईल। तर हे जे काही क्वेश्चन पेपर्स आहेत ते स्कॉलरशिपचे आहेत, मंथनचे आहेत, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचे आहेत। या सगळ्यांचं एकत्रितपणे मी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो। तर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर आता पाहूयात प्रश्न पहा काय आहे। खाली दिलेल्या वाक्यात एकूण किती सर्वनामे आहेत? तर आपल्याला विचारले सर्वनामे। तर सर्वनामांनाच काय म्हणतात मराठीमध्ये? प्रतिनामे असे देखील म्हणतात। आणि मराठी भाषेमध्ये एकूण 9 सर्वनामे आहेत। कोणती आहेत ती? मी, आम्ही, मी हे एकवचन आहे, आम्ही अनेकवचन, तू, तुम्ही, आपण, स्वतः, कोण, काय आणि हाही, हे, ह्या, जोजी, जे, ज्या, तो, ती, ते, त्या। आणि हे आहेत एकूण 9 सर्वनामे। तर आता वाक्य पाहूयात। आम्ही तुला मदत करू, पण तू आमच्याबरोबर आला पाहिजेस। पहा इथे आम्ही काय आहे? सर्वनाम। तुला मदत करू, मला, तुला हे देखील सर्वनाममध्ये येतं। पण तू, तू हे सर्वनाम आहे। आमच्याबरोबर म्हणजे आमच्या। मग अशा प्रकारे किती सर्वनामे आले? एकूण 4। 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे। याच पर्यायाला तुम्हाला गोल करावं लागणार आहे। त्यानंतर पहा अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा। तर पहा मराठी भाषेमध्ये लिंग किती प्रकारचे आहेत? 3 प्रकारचे। स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग। पुल्लिंग आपण तो या सर्वनामाने ओळखतो, स्त्रीलिंग ते या सर्वनामाने आणि नपुंसकलिंग आपण ते या सर्वनामाने ओळखतो। तर पहा अधोरेखित केलेले शब्द काय आहे? धोबी। धोबी काय आहे? तो धोबी। धोबी हा नाव काय आहे? पुल्लिंगी नाम। म्हणून आपल्याला 1 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे मुलांना। हे असणार आहे तुमचं योग्य उत्तर। आणि पहा उभयलिंग कोणाला म्हणतात? जर एखाद्या नामाचे दोन्ही लिंगामध्ये रूप हे सारखंच असेल तर त्याला आपण उभयलिंग असे म्हणतो। हे देखील तुम्हाला माहिती असायला हवं। त्यानंतर पहा पुढील प्रश्न। खाली दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा। आपल्याला काळ ओळखायला सांगितलेलं आहे। ह्या बेटात घड्याळ नावाची गोष्ट नाही। तर पहा हे वाक्य वर्तमान काळी वाक्य आहे। 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे। इथे नाही शब्द आलेला आहे, म्हणजे ह्या बेटात घड्याळ नावाची गोष्ट नाही। हे साधं वर्तमान काळी वाक्य आहे। भूतकाळ तर येणार नाही, भविष्यकाळ येणार नाही किंवा रीतिकाळ येणार नाही। 3 नंबरचाच पर्याय बरोबर असणार आहे। पुढील प्रश्न। त्यानंतर पहा पुढील प्रश्न। खालपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा। तर पहा आपल्याला अशुद्ध विचारलंय, म्हणजे 3 पर्यायामध्ये शुद्ध लेखन केलेला शब्द आहे आणि 1 हे चुकलेलं आहे, अशुद्ध आहे, त्यालाच तुम्हाला टिक करायचं आहे। तर पहा पर्याय निरीक्षण। निरीक्षण या शब्दाचं लेखन इथे शुद्ध आहे। महिमा या शब्दाचं लेखन शुद्ध आहे। खजिना देखील शुद्ध लेखनमध्ये केलेला आहे, परंतु गरिबी पहा हे अशुद्ध आहे, म्हणजे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं हे असणार आहे तुमचं योग्य उत्तर। कारण पहा गरीब या शब्दामध्ये र ला दुसरी विलांटी येते, कारण पहा इथे अंत्याक्षर काय आहे? अकारांत, आणि अकारांत शब्दामधील उपांत्याक्षर हे दीर्घांत काढावं लागतं, परंतु जर त्याला प्रत्यय आलं, इथे ई प्रत्यय आलेलं आहे गरिबीमध्ये, त्यावेळेस त्याचं जे काही विलांटी असते ती आपल्याला ऱ्हस्वांत म्हणजे पहिली काढावी लागते, परंतु इथे पहा दुसरी दिलेली आहे, म्हणून हेच अशुद्ध असणार आहे। यालाच तुम्हाला गोल करायचे। शुद्ध लेखनाचे सगळे नियम यावरचे व्हिडिओ मी अपलोड केले, ते तुम्ही पाहायचे आहेत। याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होणार आहे। त्यानंतर पहा खालील एक वचन अनेक वचनाची अयोग्य जोडी कोणती? तर इथे आपल्याला अयोग्य जोडी विचारलेली आहे। तर पहा यामध्ये 3 पर्याय योग्य असणार आहेत आणि 1 पर्याय आहे अयोग्य। एक वचन अनेक वचन सांगितलेलं आपल्याला। तर पहा पर्याय लाटणे, लाटणी। तर पहा हे बरोबर आहे। लाटणे हे काय आहे? एकारांत काय आहे? नपुंसकलिंगी नाम आहे। एकारांत नपुंसकलिंगी नामाचं अनेक वचन हे इकारांत म्हणजे दीर्घ ई मध्ये होतं, म्हणजे हे बरोबर आहे। पाणी, पाणी हे बरोबर आहे, कारण पाणी या नामाचं जे काही अनेक वचनी रूप आहे हे पाणीच आहे, म्हणजेच हे काय आहे? उभयवचनी नाम आहे विद्यार्थ्यांनो। जाऊ, जाऊ पहा हे चुकीचं आहे। काय आहे? स्त्रीलिंगी उकारांत नाम, आणि स्त्रीलिंगी उकारांत नामाचं अनेक वचन हे वाकारांत मध्ये होतं, म्हणजे याचं अनेक वचन काय असणार आहे? जावा, परंतु इथे अयोग्य दिलेलं आहे, म्हणून याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे। पाखरू, पाखरे बरोबर आहे। पाखरू हे काय आहे? उकारांत नपुंसकलिंगी नाम, आणि उकारांत नपुंसकलिंगी नामाचं अनेक वचन हे कशामध्ये होतं? एकारांत मध्ये होतं, म्हणजे एक मात्रा तिथे येतं। पाखरू, पाखरे, लेकरू, लेकरे अशा प्रकारे। म्हणून आपल्याला 3 नंबरच्या पर्यायाला टिक करायचं आहे। एक वचन अनेक वचनी जे काही नियम आहेत हे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात असेल तर तुमचं उत्तर हे कधीच चुकणार नाही मुलांना। 3 नंबरचा पर्याय हे बरोबर असणार आहे इथे। त्यानंतर पहा पुढील प्रश्न। खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा। आपला संघ जिंकू शकणार नाही हे लक्षात आल्यावर संघ प्रमुख। तर पहा जिंकू शकणार नाही हे लक्षात आल्यावर संघ प्रमुखांना काय वाटलं? या अर्थासाठी आपलं योग्य वाक्याच्या प्रयत्न निवडायचे। डोळे उघडणे, गहिवरणे, दातोट खाणे का पथ्यावर पडणे? तर पहा हे लक्षात आल्यावर संघ प्रमुखांना काय झालं? गहीवरून आले, मन भरून आलं। 2 नंबरचं वाक्यविचार इथे योग्य असणार आहे। या 2 नंबरचा पर्याय इथे बरोबर असणार आहे इथे या वाक्यामध्ये, म्हणून आपल्याला त्याला स्टिक करायचं आहे। त्यानंतर पहा वाक्यामध्ये चुकीचा असलेला भाग पर्यायातून निवडा म्हणलेला आहे।
त्याने घोड्याला पाणी पाजला. तर पहा वाक्य इथे काय चुकलेलं आहे, त्याने घोड्याला पाणी पाजले. जो काही क्रियापद आहे तो काय असायला हवं, एकारांत. पाजले म्हणजे ड हे जे काही भाग आहे ते चुकलेलं आहे, म्हणजे 4 नंबरच्या पर्यायालाच तुम्हाला गोल करायचं आहे मुलांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, पुढीलपैकी समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा. तर पहा समानार्थी शब्द आणि यामध्ये अयोग्य जोडी निवडायचं आपल्याला. तर पहा भांडण कलह, तर पहा या दोन्हीचा अर्थ सारखाच आहे, म्हणजे समानार्थी शब्दांची योग्य जोडी आहे. हातचा अर्थ कर होतो, हे देखील अगदी बरोबर आहे. समानार्थी शब्द आहे हात, समान शब्द आहे कर, हस्त, बाहू, भुजा. लक्ष्मी, दुर्गा, तर पहा हे चुकलेलं आहे. लक्ष्मीचा अर्थ दुर्गा होत नाही विद्यार्थ्यांनो. वानरचा अर्थ माकड, हे समानार्थी शब्द आहे योग्य. वानरचा समान शब्द आहे माकड, मरकट, शाखामृग. तर पहा कुपी, हे देखील आपल्या लक्षात ठेवायचं आहे. कुपी हे काय आहे, याचा अर्थ माकडाचा समान शब्द आहे, परंतु लक्ष्मीचा समान शब्द दुर्गा होत नाही मुलांनो. या दोन्हीचं रूप हे वेगवेगळं देवींचं, म्हणून यालाच तुम्हाला टिक करायचं. ही अयोग्य जोडी आहे. तर पहा पुढील प्रश्न, शब्दकोड्यामध्ये अर्थपूर्ण शब्द येण्यासाठी कोणती अक्षरे येतील ते पर्यायातून निवडा म्हणलेलं आहे. तर पहा म हा, पहा इथे कोणतं येणार आहे, न आणि त. इथे पहा न आणि त. महान, नगर, रयत. तर पहा इथे तिन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होतात, म्हणजे पहिलंच पर्याय योग्य असणार आहे मुलांनो. यालाच तुम्हाला गोल करायचा आहे, फक्त तुम्हाला योग्य अक्षरे इथे निवडायचे होते. अगदी सोपा प्रश्न होता मुलांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, खालीलपैकी अयोग्य अलंकारिक शब्दांची जोडी कोणती. तर पहा इथे प्रश्नामध्ये आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे, म्हणजे चुकलेलं. 3 पर्यायामध्ये अलंकारिक जोडी योग्य असणार आहेत. तर पहा पहिला पर्याय भीष्म प्रतिज्ञा, कठीण प्रतिज्ञा. तर पहा अगदी बरोबर आहे. भीष्म प्रतिज्ञेचा अर्थ होतो कठीण प्रतिज्ञा. नंदी बैल होला हो म्हणणार आहे, हे देखील अर्थ बरोबर आहे. मंथरा, चांगली गुणी स्त्री. तर पहा हे अर्थ चुकलेला आहे. मंथराचा अर्थ होतो कपटी स्त्री आणि 14व्या रत्नाचा अर्थ मार होतो, हे देखील अर्थ बरोबर आहे. म्हणजे 2 नंबरचा अलंकारिक शब्द हे चुकलेलं आहे, अयोग्य आहे, म्हणजे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. 2 नंबरचा पर्याय इथे बरोबर आहे. पुढील प्रश्न पहा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द यावर आधारित आहे. शत्रूला सामील झालेला या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द कोणता. फितूर, वेंधळा. तर पहा फितूर, वेंधळा, शूरवीर का सैनिक. तर पहा शत्रूला सामील झालेला याला म्हणतात फितूर आणि शत्रूकडून बातम्या आणणाऱ्या व्यक्तीला म्हणतात हेर. शत्रूकडून बातम्या आणणाऱ्या व्यक्तीला हेर म्हणतात, तर शत्रूला सामील झालेल्या व्यक्तीला फितूर म्हणतात विद्यार्थ्यांनो. हे आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. 1 नंबरचा पर्याय इथे बरोबर आहे. पुढे प्रश्न पहा, कालपैकी अयोग्य समूहदर्शक शब्द असलेला पर्याय निवडा. केसांची बट, गवताची जुडी, गुरांचा कळप, करवंदाची जाळी. तर पहा करवंदाची जाळी हे योग्य समूहदर्शक शब्द आहे. गुरांचा, गाई गुरांचा कळप, हे देखील बरोबर आहे. गवताची पेंढी किंवा काय असते, गंजी असते, परंतु जोडी असते का, नाही. केसांची जट किंवा बट असते, हे बरोबर आहे. म्हणजे 2 नंबरचं पर्याय हे अयोग्य आहे. याच पर्यायाला तुम्हाला टिक करायचं आहे. गवताची काय असते, गंजी किंवा पेंढी असते आणि जुडी कशाची असते, पालेभाजीची जुडी किंवा गड्डी असते. तर अशा प्रकारे समूहदर्शक शब्द यावर आधारित हा प्रश्न होता विद्यार्थ्यांनो, म्हणून आपल्याला सतत वाचन हे नीट करायचं आहे. मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगते की तुम्ही वाचन जास्तीत जास्त करत जावा. मराठी भाषा सोपी समजून तुम्ही दुर्लक्ष करू नका. मराठी भाषेचं वाचन जर तुम्ही अवांतर केलं तर तुमच्या स्मरणात हे चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी राहणार आहेत. तर आता पाहूयात पहा पुढील प्रश्न, आजकाल पंखे वेगवेगळ्या आकाराचे मिळतात. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. तर पहा अधोरेखित शब्द कोणता आहे, पंखे, परंतु हे अनेक वचनी रूप आहे. मग याचं एकवचन काय आहे, पंखा. नेहमी आपल्याला अनेक वचनी नामाचं आधी एकवचनमध्ये रूपांतर करायचं आहे आणि त्यानंतर तोती ते सर्वनाम नाव लावून हे आपल्याला ओळखायचं आहे की त्याचं लिंग कोणतं. मग पहा आपण काय म्हणतो, तो पंखा, ती पंखा का ते पंखा. तर आपण म्हणतो तो पंखा, म्हणजेच आकारांत जो काही पुल्लिंगी नाम आहे त्याचंच अनेक वचन एकारांत होतं. तर पहा इथे देखील वचनाचा देखील नियम तुम्हाला कळालेला आहे. म्हणजे पंखा हे काय आहे, पुल्लिंगी नाम. 1 नंबरचाच पर्याय बरोबर आहे मुलांनी, यालाच तुम्हाला गोल करायचे आहे. वचनाचे नियम हे आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे. पुढील प्रश्न पहा, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापराल. दुःख मनभर, सुख कणभर असाच अनुभव येतो, पण असे का होते याचा विचार माणूस करत नाही. तर पहा इथे 2 वाक्य ज्यावेळेस उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात त्यावेळेस इथे आपण कशाचा वापर करतो, अर्धविराम या चिन्हाचा वापर करतो. म्हणजे इथे अनुभव येतोच्या नंतर काय असायला हवं, अर्धविरामाचं चिन्ह. म्हणजे 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना, यालाच तुम्हाला टिक करायचं होतं.